तर pHची काय गरज आहे तर इसेन्शियल आहे. H+ आयन कॉन्सन्ट्रेशननुसार एन्झाईम्स डिपेंड करतात, आयनिक कॉन्सन्ट्रेशन सर्व डिपेंड करतं आणि ॲरिथमियाज होतात. तर जसं की लो पोटॅशियम असेल ब्लडमध्ये तर सेलमधलं बाहेर येतं आणि ॲसिड आत जातं. तर त्याच्यामुळे एक्स्ट्रा सेल्युलर H+ कमी होतं, अल्कलॉसिस होतं आणि असे इलेक्ट्रोलाइट्स डिस्टर्बन्सेस चालू होऊन जातात. ठीक आहे. तर नॉर्मल व्हॅल्यूज दिलेल्या 22 to 26 आणि 35 to 45, इथे 35 to 45. हां ठीक आहे. नंतर ॲसिड्स दोन प्रकारचे आहेत, वोलाटाईल आहे, नॉन वोलाटाईल आहे. कार्बोहायड्रेट आणि फॅट मेटाबॉलिझममुळे हे तयार होतो H2CO3. प्रोटीनने तुमचा NOS तयार होतो जो किडनीने जातो. हा CO2 लंग्सने जातो. वोलाटाईल नॉन वोलाटाईल दोन प्रकार. रेग्युलेशनचे मेकॅनिझम बफर आहे, मग लंग आहे, मग किडनी आहे. इथे छान इक्वेशन दिलं नाही. pH इज PK + किडनी अपॉन लंग. इंटरेस्टिंग आहे. कुठंच नाही बघितलं मी असं. तर बफर्स कुठले आहेत? फास्टेस्ट आहेत पण स्ट्रेंथ कमी, त्यांची लिस्ट पॉवरिंग आहे. बायकार्ब, फॉस्फेट, बोनमधले फॉस्फेट, प्रोटीन आणि हिमोग्लोबिन. नंतर रेस्पिरेटरी रेग्युलेशन आहे, हायपर व्हेंटिलेशन, हायपो व्हेंटिलेशन. रिनल रेग्युलेशन आहे, H+ एक्सक्रेशन होतं, HCO3 रिसॉप्शन होतं आणि नवीन HCO3 प्रोडक्शन होतं. H+ एक्सक्रेशन डिस्टल ट्युब्युलमध्ये होतं आपल्याला माहिती, तर RTA टाईप 1 होतो. HCO3 प्रॉक्झिमलमध्ये रिसॉप होतो, फिल्टर झालेला रिसॉप होतो. तो प्रॉक्झिमल RTA किंवा टाईप 2 RTA होतो. नंतर ॲसिडॉसिस कधी होतं? बायकाप कमी झाले किंवा बायकापचं जनरेशन थांबलं रिनल फेल्युअरमध्ये, किंवा ॲसिड एक्सक्रीट नाही झालं, किंवा ॲसिड गेन झालं. ॲसिड गेन DK लॅक्टिक ॲसिडॉसिसमध्ये, किंवा ॲसिड एक्सक्रीट नाही होत रिनल फेल्युअरमध्ये, किंवा बायकाप जनरेट नाही होत, किंवा बायकाप लॉस होतो डायरियामध्ये. अल्कलॉसिस H+ लॉस वॉमिटिंगमध्ये होतो, किंवा जनरेशन थांबतं सॅलिसिलेट पॉयझनिंगमध्ये, किंवा एक्सक्रीशन थांबतं. हे हायपोवोलेमियामध्ये एक्सक्रीशन थांबतं, हायपोकलेमियामध्ये, हायपोक्लोरेमियामध्ये. डायरिया, ॲसिडॉसिस, वॉमिटिंग, अल्कलॉसिस सेम डायरेक्शनमध्ये फिरतात. त्याच्या ते पुढे येईल. मेटाबॉलिक इज बायकाप, रेस्पिरेटरी इज CO2. कंपेन्सेशन सेम डायरेक्शनमध्ये होतं, सेम डायरेक्शन. आणि जर अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे तर मग ते मिक्स्ड आहे. हेंडरसन हॅसेलबॅच इक्वेशननुसार ते सेम डायरेक्शनमध्ये मूव्ह होतं pH मेंटेन करण्याकरता. हे आपण फॉर्म्युले वाचले आर्कमधनं. कॉमन कॉजेस काय आहे? मेटाबॉलिक ॲसिडोसिस, हे सर्व डिटेलमध्ये खाली येणार आहेत. मेटाबॉलिक ॲसिडोसिस लॅक्टिक ॲसिडोसिसमध्ये होतं, शॉकमध्ये, DKमध्ये, सॅलिसिलेट, सर्व पुढे येणार आहे, पुढेच बघू. हायपोवोलेमियामध्ये पहिल्यांदा शॉकमध्ये लॅक्टिक ॲसिडोसिस होतो, पण पुन्हा आणखी व्हॉल्यूम कमी झाला, परफ्युजन आहे, परफ्युजन कमी झालं की लॅक्टिक ॲसिडोसिस होतो. परफ्युजन ठीक आहे, व्हॉल्यूम कमी आहे, मग अल्कलॉसिस चालू होतं. ॲक्च्युअल चेंज प्रिडिक्टेडपेक्षा कमी असेल म्हणजे मिक्स्ड आहे, आणि चेंजेस अपोजिटमध्ये आहे, मिक्स्ड आहे. आणि चेंज कधीही तुम्हाला नॉर्मलाइज नाही करत. नॉर्मल pH आहे म्हणजे मिक्स्ड आहे. ABG इज मस्ट फॉर ॲसिड बेस्ड डायग्नोसिस, पण माइल्ड आणि प्रायमरी असेल तर ABG करू नका, एक्सेप्ट इन इमर्जन्सीमध्ये. तर पूर्ण प्रोसिजर दिली. LA वापरा. हा ग्रीन निडल म्हणतो, 45चा अँगल म्हणतो. ॲस्पिरेट करू नका म्हणतो, ॲस्पिरेट केल्यामुळे व्हॅल्यूज चेंज होतात सक्शनमुळे. लो फ्रिक्शन सिरिंज माहीत नाही, मी नाही बघितली कधी.
RBC मेटाबॉलिझममुळे लॅक्टिक ॲसिडोसिस होतं, म्हणून आईसवर ठेवा. आईसवर 1 तासापर्यंत टिकतो. 10-15 मिनटापर्यंत आईसची गरज नाही, पण त्याच्यापुढे लागतं. आणि 1 तासाच्या वर तुमच्या एनिवेज तो पेशंट व्हॅल्यूजला रिलेट करत नाही. आणि ABG सोबत इलेक्ट्रोलाइट्स मस्ट आहेत. नंतर हा फॉर्म्युला आपण बघितला करेक्शन चेक करण्याकरता गुरुदत्तच्या ह्याच्यात. नंतर अनायन गॅपचं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. जो फॉल आहे अनायन गॅपमध्ये राईज आहे अनायन गॅपमध्ये, तो फॉल इतकाच असतो. जर तो नाही आहे म्हणजे कन्करंटली बायकअप पण वाढत आहेत किंवा मेटाबॉलिक अल्कलॉसिस आहे. तर हॅगमा नॅगमा ते कॅल्क्युलेशन बघावं लागतं. लो पोटॅशियम असतं अल्कलॉसिसमध्ये, डायरियामध्ये, प्रॉक्झिमल RTA लॉस होतो पोटॅशियमचा. हाय पोटॅशियम टाईप 4 RTA DKA रिनल फेल्युअरमध्ये ते एक्सक्रिशन थांबतं आणि ॲसिडॉसिसमध्ये. तर DKAमध्ये पोटॅशियम कसं गेन होतं. डायरियामध्ये बायकापला लॉससोबत पोटॅशियम पण लॉस होतो, त्याच्यामुळे हायपोकॅलेमिया होतं. DKAमध्ये इन्शुलिन कमी राहतं, इन्शुलिन आत ड्राईव्ह करतो, त्यामुळे इन्शुलिन नसल्यामुळे वाढतं. नंतर H+ सोबत म्युच्युअली एक्सचेंज होतो पोटॅशियम. आणि ग्लुकोजमुळे काय डायुरेसिस होतं, त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन पण वाढतं. असं तर हे हायपो आणि हायपरकॅलेमियाचं मेकॅनिझम आहे. पल्स ऑक्सिमेट्रीमध्ये CO2 कळत नाही. आपण ॲलेन्स टेस्ट करू शकतो पल्स ऑक्सिमेट्रीचा मदत घेऊन. तर आता हे एक्झाम्पल्सवर आलं आहे. मला वाटते एक नवीन व्हिडिओ बनवतो, व्हिडिओची लेंथ थोडी कमी होईल. हे एक, नंतर ती खाली डिटेलमध्ये जे वर्णन केले ते ॲसिडोसिस अल्कलॉसिस ते बघून घेऊ.